नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर मनोरमा वायदंडे म्हणून आहेत, त्या काकूंनी अनुभव शेअर केलेला आहे। तर काकू म्हणतात मी बारामतीमध्ये राहते, पण मी बरेच वर्ष कोल्हापूरमध्ये होते म्हणल्या। जवळजवळ 18-19 वर्ष आम्ही कोल्हापूरमध्ये होतो। त्याच्यानंतर आम्ही बारामतीमध्ये म्हणजे आधीपासून सासऱ्यांनी वगैरे इकडं प्लॉट घेऊन ठेवलेला होता, ते राहायला होते म्हणले इकडं। आम्ही सर्व्हिस निमित्तानं वगैरे तिकडं होतो कोल्हापूरला। आणि तर आता आम्ही बारामतीमध्ये राहतोय म्हणतात। तर ताई काकू म्हणत होत्या की माझ्या मुलं बारामतीमध्ये आमच्या इथं म्हटल्या, म्हणजे मी घरी भजन घेते म्हटल्या, काकू म्हणत होत्या। आणि जवळजवळ म्हटल्या आम्ही 20-22 बायका असं आम्ही माझ्या घरी भजन करतो, म्हणजे आठवड्यातनं एक वार करतोय म्हटल्या, पण करतोय। आणि बऱ्याच भगिनींना माहिती नव्हतं, तर ते म्हणजे आईंच्या कृपेनं म्हणजे माझ्याकडून थोडंफार हे झालं आणि एवढ्या भगिनी आता यायला लागलेल्या आहेत म्हणत होत्या। तर काकू म्हणत होत्या ज्या वेळेला मी पहिल्यांदा आईंच्या मार्गात आले, कोल्हापूरमध्ये असतानाच मी आईंच्या मार्गात आले म्हटल्या। आणि त्यावेळेला असं झालेलं होतं, माझ्या मिस्टरांचा जॉब गेलेला होता म्हटल्या, म्हणजे जॉबसाठीच आम्ही तिकडं राहत होतो। आणि आपण म्हणतो ना काहीतरी आळ घेणं वगैरे, तर तसा आळ आलेला होता माझ्या मिस्टरांवर म्हटल्या। आणि खूप आम्ही त्रासात होतो त्यावेळेला म्हटल्या। आणि त्यावेळेला म्हणजे जॉब गेला त्यांचा, माझी मुलगी शिकत होती म्हटल्या। आणि मुलगी शिकत होती, पप्पांचा जॉब गेला आहे म्हटल्यानंतर मुलगी माझी कामाला लागली म्हटल्या। तर ती जिथं कामाला लागली माझी मुलगी, तर तिथल्या म्हणजे जे हे होते लेडीज होत्या, त्या मालक तिथं त्या दुकानच्या ज्या मालक होत्या त्या लेडीज होत्या म्हटल्या, आणि त्या आईंच्या मार्गातल्या होत्या। तर त्यांनी माझ्या मुलीला आईंचं हे केलेलं होतं, सांगितलेलं होतं। आणि त्यावेळेपासून आमच्या घरात ती करायला लागली। आणि तिचं जे सगळं वागणं, तिचं जे बोलणं आईंच्याबद्दल, आणि तिला चांगले चांगले अनुभव आले। म्हणजे माझ्या मुलीचं म्हणल्या शिक्षण चालू होतं, त्याच वेळेला स्थळ वगैरे चांगलं आलं। त्याच्यानंतर मला इतके चांगले जावई मिळाले, त्यांनी स्वतः मुलीला माझ्या पुढं शिकवलं, तिला चांगलं शिक्षण दिलं, तिला जॉब लावला टीचर म्हणून। हे सगळं ज्या वेळेला आईंच्या कृपेवर तिचं चांगलं झालेलं लक्षात यायला लागलं, तर त्यावेळेला ती सारखी बोलायची म्हटलं आई तू पण करत जा। आणि माझे मिस्टर मग दुसरीकडे जॉबला लागलेले होते म्हटल्या। बरेच वर्ष माझ्या जावयांनी आम्हाला साथ दिली म्हणत होत्या त्या। म्हणजे असं झालं की ते त्यांच्यावर आळ आला। त्याच्यानंतर मुलगीनं बरेच दिवस घर सांभाळलं, हे थोडं करत होते। पण जिथं तिथं त्या गोष्टी आड येत होत्या, बऱ्याच मोठ्या गोष्टी झालेल्या होत्या म्हटल्या। तर त्या गोष्टी जिथं तिथं आड येत होत्या, आणि कुठून तरी कोणतरी काहीतरी सांगायचं, आणि ते परत त्यांचं हे व्हायचं। तर त्यावेळी माझी मुलगी आईंच्या मार्गात होती, आणि ती तग धरून अगदी काम करायची, घर सांभाळायची। तर त्यावेळेला ती सारखं म्हणायची की आईंचं करत जा थोडं। तर मला त्यावेळेला मनस्थिती माझी चांगली नव्हती म्हटल्या, की आपल्या नवऱ्याचं हे असं आहे, आपल्या मुलगीला शिक्षण सोडून हे करावं लागते, छोटी दोन, एक मुलगा एक मुलगी आणखी होती, तर त्यांचं पण तिला बघावं लागतंय। आणि काय हे आईंनी काय केले, काय एवढं केले की ते त्यांचं करा वगैरे, हे असं सांगते माझी मुलगी। कधी आम्ही करतच नव्हतो, पण हे काय आणि नवीन करत बसायचं, एकतर आपण आपले व्याप आहेत भरपूर, आणि आपल्याला टेन्शन आहेत भरपूर, असं वाटायचं म्हटल्या। आणि त्यामुळे मी काही करायची नाही। पण माझी मुलगी म्हणजे मानसिकदृष्ट्या इतकी म्हणजे हे झालेली होती, सक्षम झालेली होती, का तर ती परिस्थिती अशी होती की म्हणजे दोन्ही मुलं माझी खचलेली होती, आणि मी तर पूर्ण खचलेले होते म्हटल्या, का तर ते खूप मोठी प्रकरणं झालेली होती। आणि त्याच्यामुळं म्हणजे आपण म्हणतो ना आपली नाचक्की होणं किंवा बदनामी होणं, ती गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची होती म्हटल्या। आणि त्याच्यामुळं फार त्रास होत होता। पण माझी मुलगी तेवढ्यामध्ये आईंच्या कृपेनं स्ट्रॉंग राहिली म्हणत होत्या। ती जॉब करायची,
कुणी काय बोलेल त्याच्याकडे लक्ष पण नाही द्यायची. त्याच्यानंतर घरचं सगळं चालवायची. माझे मिस्टर करत होते आणि मुलगा छोटा होता त्यामुळे तो काही करू शकत नव्हता म्हणल्या त्यावेळेला. म्हणजे अगदीच छोटा होता तो, अजून शाळेतच जात होता आणि तर त्यामुळं तो काही करू शकत नव्हता. दुसरी मुलगी पण छोटी होती. तर मला तर कधीच बाहेर पडून म्हणजे माहीतच नव्हतं म्हणल्या काय कुठलं काम करणं वगैरे. घरातलंच मी आयुष्यभर करत राहिलेले होते. तर ज्या वेळेला अशी परिस्थिती आली, मुलगीनं एखाद्या पुरुषासारखं पूर्ण घर सांभाळलं आणि अगदी 3-4 महिन्यातच ती आईंच्या मार्गात आली. जिथे जॉबला लागली त्याच्यानंतर ती 3-4 महिन्यातच तिथनं लगेच ती आईंच्या मार्गात आली. आईंच्या मार्गात जशी आली तसे तिचे विचार, तिचं वागणं, तिचे विचार सगळ्या गोष्टी बदलत गेल्या म्हणल्या. त्या आम्हाला जाणवत होत्या. पण असं वाटायचं की संस्कार नुसते घेऊन काय खायचे आहेत का, नुसते संस्कार असं वाटायचं म्हणल्या. काय करायचं आहे आणि तिचं किती हाल होत आहे. ह्यांनी पण काम करत होते म्हणल्या, पण ते तितकंसं हे नव्हतं. म्हणजे तितकं काही त्यांना मिळत नव्हतं कुठं चांगलं. आणि जरी मिळालं तरी 1-2 ठिकाणी अशी लोकं असतात म्हणल्या की कुठंतरी लगेच सांगून हे करतात आणि ते कुठं असं लागले म्हटलं की कोणतरी काहीतरी सांगायचं आणि त्यांचा जॉब जायचं. असं 5-6 वेळा घडलेलं होतं म्हणल्या. आणि आईंच्या मार्गात माझी मुलगी आली म्हणल्या आणि आईंच्या मार्गात आल्यानंतर लगेच 1 वर्ष 1.5 वर्षात तिला चांगलं स्थळ आलं. पण तिचं चांगलं झालं हे ठीक आहे, पण आम्हाला टेन्शन होतं की आता आमचं हे होणार. पण तुम्हाला सांगू म्हणल्या तिला आमची काळजी होती, त्यामुळं आईंना आमची काळजी घेणं भाग पडलं. तिला आमची काळजी होती त्यामुळं ती इकॉनॉमिकली आम्हाला लग्नानंतरही सपोर्ट करत राहिली. मग थोडंसं 2-3 वर्ष तिनं सपोर्ट केला. तोपर्यंत मुलगा थोडासा मोठा झाला आणि मुलगा आणि मुलगी दोघं पण हे करायला लागले. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्यांची तब्येत व्हायला लागलेली होती म्हणल्या. टेन्शन किंवा आपल्यावर असं हे झाल्यानंतर एक मानसिकदृष्ट्या माणूस खचतोय, तशा पद्धतीनं ते खचत चाललेले होते म्हणल्या. तर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आई ज्यावेळेला माझ्या जावयांनी किंवा माझ्या मुलीनं जो सपोर्ट केला आम्हाला आणि त्याच्यानंतर सपोर्ट तर केलाच केला, पण प्रत्येक वेळेला त्याच्यानंतर ती सांगायची ना, आईंचं थोडं कर, आईंचं थोडं कर. आणि ह्या गोष्टीमुळं मी आईंचं करायला लागले म्हटल्या. नाहीतर मला असं तितकं असं काही त्याच्यात हे नव्हतं. का तर मिस्टरांची तब्येत त्यांनी पण खालावत होती, मुलं अजून शिकण्याच्या वयात काम करत होती. तर त्यामुळं मग मला खूप वाईट वाटायचं, मला करू वाटायचं नाही. पण मी ज्या वेळेला आईंचं करायला लागले म्हटल्या, एक 6 वर्ष गेली म्हटल्या आईंचं करण्यात. म्हणजे असं नाही की मला लगेच प्रचिती आली किंवा हे झालं. पण माझी मुलगी सांगते ना, माझी मुलगी प्रत्येक वेळेला म्हणायची, कुणाकडनं तरी तुम्हाला आधार दिलाय ना आईंनी. भले तो जावयाकडनं असू दे किंवा आता ती मुलं करतायत त्याच्याकडनं. तर म्हणजे त्याच्यानंतर मुलं लागली म्हणल्या. पण 2-3 वर्ष तरी 3-3.5 वर्ष त्यांनी सगळं आमचं बघितलं म्हणल्या. सगळ्या अडचणी त्यांनी काढल्या म्हणल्या. माझे मिस्टर उगीच किरकोळ कुठंतरी करत होते, हे होत होते. पण माझी मुलं जोपर्यंत लागत नाहीत दुसरी 2, तोपर्यंत सगळं जावयांनी मुलीनं हे केलं. तिला शिकवलं त्यांनी म्हटल्या. परत तिला जॉबला लावलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला व्हायला लागल्या तर त्यावेळेला मुलगी म्हणायची की आहे बघ आई, आईने कुठेतरी तर मार्ग दिला आहे ना, मला तुमची काळजी आहे. तर म्हणून आई तुमची पण काळजी घेत आहेत ना, कुठून तरी मार्ग निघतोय, तर थोडंसं करायला काय हरकत आहे. आणि मग मी आईंचं ज्यावेळेला करायला घेतलं, मी मुलीसाठी म्हणून करायची की आपली मुलगीला एवढा विश्वास आहे ना, ती आपल्यासाठी एवढं करते, तर आपण केलं तर काय बिघडतं आहे. म्हणून मी फक्त करायची म्हटलं, बाकी असं कुठल्या ह्यानं करायची नाही. त्याच्यानंतर म्हटलं
तरी म्हणजे सेवा तेवढी दृढ नव्हती, इच्छाशक्ती पण तेवढी दृढ नव्हती, सेवेत तेवढा रस नव्हता किंवा तेवढं मनापासून घडत नव्हती. त्यामुळं वेळ लागला म्हणल्या. 6 वर्ष गेली म्हणल्या, 5-6 वर्ष गेली. तरी काही प्रचिती वगैरे असं काहीच नव्हतं किंवा आईनी आपल्याला जवळ घेतले. असे अनुभव येतात ना म्हणल्या, जे भगिनींना येतात, तसे काही अनुभव येत नव्हते म्हणल्या. जैसे ते परिस्थिती होती आणि मुलांची शिक्षणाचं नुकसान व्हायला लागलेलं होतं. का तर जॉब करून शिकणं त्यांना म्हणजे हे होतं. तर हे कुठंतरी वाटत होतं. पण म्हटल्या ज्यावेळेला 5-6 वर्ष गेली, त्यावेळेला अचानक म्हटल्या सगळ्या परिस्थिती पालटल्या म्हणल्या. सगळ्या गोष्टी बदलल्या. 5-6 वर्षानंतर म्हणजे माझ्या मुलीनं आमचं इथलं राहतं घर हे करून ते म्हणजे तिच्या शेजारी आम्हाला राहायला थोडे दिवस या म्हणली, हे करा. त्याच्यानंतर तिकडं आम्ही राहायला गेलो म्हणल्या. तिथे गेल्यानंतर मानसिक थोडं त्रास कमी व्हायला लागला मुलीच्या इकडं गेल्यानंतर. आणि तिथं गेल्यानंतर म्हटल्या तिथं थोडे वर्ष माझ्या मिस्टरांनी असं काम वगैरे केलं. त्याच्यानंतर मुलं पण जरा शिकायला लागली. तिथं चांगलं काम बघितलं जावयांनी वगैरे माझ्या मिस्टरांना. आणि मग थोडंसं मुलांना पण थोडंसं हे झालं. तोपर्यंत मुलीचं लग्न आलं. त्याचासुद्धा सगळा खर्च माझ्या मोठ्या मुलीनं केला म्हटल्या. तेवढं आईंनी तिला सक्षम बनवलं की तिनं सगळं माझ्या छोट्या मुलीच्या लग्नात सगळं तिनं हे केलं. आणि ती कायम म्हणायची की आईंच्या कृपेवर हे सगळं मिळते. तर तिनं स्वतः कर्ज काढून स्वतः बहिणीचं लग्न केलं. भावाच्या शिक्षणाला पण कर्ज काढून थोडंसं पैसे तिनं घातले आणि त्याचं कंटिन्यू केलं शिक्षण. सगळं व्यवस्थित त्याचं पार पाडलं. ज्यावेळेला त्याचं शिक्षण व्यवस्थित पार पाडलं, त्यावेळेला मग माझ्या मिस्टरांना हे करायला सांगितलं की तुम्ही आता थोडी विश्रांती घ्या वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणल्या आईंचा सपोर्ट होता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या. म्हणजे आईंचा आधाराशिवाय माझी मुलगीचं काहीच नव्हतं म्हणल्या. आणि आमच्यासारखीच तिची परवड असती, पण तिची श्रद्धा दृढ होती. परिस्थिती वाईट बऱ्याच वेळेला आली, पण तिनं कधी डगमगली नाही. ती कायम आईंच्या चरणाजवळ राहिली म्हणल्या. आणि त्याच्यामुळं कदाचित म्हणल्या तिच्या म्हणजे सेवेमुळं आमच्या पूर्ण घरावर कायमस्वरूपी आईंचं कृपाछत्र राहिलं म्हणत होत्या त्या. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतसुद्धा नव्हतं की सासऱ्यांची ती जमीन वगैरे आम्हाला मिळेल वगैरे. का तर बऱ्याच गोष्टी त्याच्या पाठीमागं होत्या म्हणल्या. काही मिळेल असं वाटत नव्हतं वगैरे. पण तरीसुद्धा बारामतीमधलं आम्हाला ते हे मिळालं. आणि तुम्हाला सांगू वाटत नव्हतं म्हटल्या की म्हणजे तिथं कधी होईल आमचं घर वगैरे किंवा आम्हाला स्वतःचं घर करता येईल असं कधी वाटत नव्हतं म्हटल्या. पण माझ्या मिस्टरांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतो ते आपण वारसा ह्याच्यामध्ये मिस्टरांना ते हे मिळालं म्हटल्या, बारामतीचं हे मिळालं. ते देणारच नव्हते भाऊ वगैरे, पण ते म्हणजे पर्याय नव्हता तर ते मिळालं म्हटल्या. आणि 2 गुंठे प्लॉट वगैरे. तर त्याला खूप आनंद झाला. ती कुठंतरी आईंची कृपा आहे असं वाटलं म्हटल्या. का तर म्हणजे छत मिळणं त्याच्यासाठी कुठं प्लॉट घेऊन हे करणं तेवढं आमच्यानं त्यावेळेला शक्य नव्हतं. पण म्हटल्या ते शक्य झालं. आणि ते घर मुलाच्या ह्याच्यावरती नंतर मुलगा हे झाला, ते बारामतीतला प्लॉट मिळाला, मुलगा हे झाला म्हटला. त्यांना म्हणजे कर्ज वगैरे काढून आणि मुलींनी पण थोडे पैसे घातले आणि बारामतीला आमचं घर झालं म्हटल्या आईंच्या कृपेवर. आणि घर झालं, मुलाचं चांगलं शिक्षण झालं, मुलगा पण जॉबला लागला. दुसऱ्या मुलीचंसुद्धा ती आईंच्या मार्गात ती पण आली आणि तिचंसुद्धा आईंनी खूप चांगलं केलं. दोघींची मुलं खूप चांगली झालेली आहेत. सगळं निरोगी मुलं आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या प्रपंचात सगळेजण सुखी आहेत. आईवडिलांना दुसऱ्या कुठल्या गोष्टी पाहिजे नसतात म्हणल्या, हेच पाहिजे असते. आणि आता मला असं वाटत नव्हतं की आपल्याला म्हातारपणी एखादं छत तरी डोक्यावर असेल, पण ते आईंनी केलं. खूप मोठं घर तर झालं म्हणल्या, पण मुलांचं सगळं व्यवस्थित झालं. ह्यातच सगळं भरून पावलं म्हणल्या. आणि आता फक्त एवढंच आहे म्हणल्या की
आमच्या तब्येती तेवढ्या व्यवस्थित राहू देत आणि आईंची सेवा व्यवस्थित आमच्याकडनं घडू दे. का तर मिस्टरांची तब्येत वरचेवर बिघडत असते, पण मी सगळं आईंच्या ह्याच्यावरती सोडलेलं आहे म्हटल्या. आणि आई म्हणजे करून घेतील आणि करून घेणार हा विश्वास आहे आता. आधी तो डळमळीत होता, पण आता तेवढा विश्वास आहे की आई करून घेणार. पण इकॉनॉमिकली जे प्रॉब्लेम होते ते सगळे सुटले. आईने एक छत दिलं, माझ्या मुलांचं चांगलं केलं, आणखी दुसरं काय पाहिजे असं म्हणत होत्या ताई, काकू. तर असंच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.